नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. आता बातमी मेडशीतनं. हे गाव चारी बाजूनी जंगलांनी वेढलेलं आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे इथे वन्य प्राण्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. हरिण, रोही, रानडुक्कर, माकड, ससा, मोर असे शाकाहारी पशुप्राणी इथे वावरत असतात. जोपर्यंत पाऊस असतो तोपर्यंत जंगलामध्ये चारा पाणी मिळतं, तोपर्यंत हे प्राणी जंगलातच राहतात. पण जशी जशी उन्हाळ्याची चाहूल लागते, जंगलातला चारा पाणी संपुष्टात येतो, तसंच हे प्राणी गावाकडे यायला लागतात आणि तिथे त्यांना अन्न पाणी मिळतं. त्यामुळे ते तिथे मोर्चा वळवतात, कारण जंगलात त्यांच्यासाठी ना चाऱ्याची व्यवस्था आहे ना पाण्याची. त्यामुळे नाईलाजास्तव मुके प्राणी गावाजवळ मानवी वस्तीजवळ येतात. वन विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे जंगलातील वन्य प्राण्यांचे पाणवठे कोरडे पडलेत आणि त्यामुळे हे प्राणी भुकेच्या आकांतामुळे लोकवस्ती गाठतायत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उभ्या उन्हाळी पिकांचं अतोनात नुकसानही होतं. हे सगळं चित्र जरी परिसरामध्ये आज घडीलं असेल, पण त्यामागे एक भयान वास्तव अजूनही दडलेलं आहे. जसं जसं हे शाकाहारी वन्य प्राणी गावाजवळ येतात तसं त्यांना खाणारे बिबटे, कोल्हे असे हिंस्र श्वापद सुद्धा त्यांच्या मागे गावाच्या वस्तीजवळ येतात आणि राजरोसपणे दिवसाढवळ्या गावातल्या नागरिकांना दिसतात सुद्धा. आज सकाळी सुद्धा गावातील नागरिकांना बिबट्याचे 3 पिल्लं दिसलेत आणि गावातल्या काही नागरिकांना मादी बिबट्या सुद्धा रात्री किंवा दिवसाही दिसून आली आहे. गावात आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण सध्या पसरलंय. वन विभागाच्या वतीनं ह्यावरती काही ना काहीतरी उपाययोजना करायला हवी अशी मागणी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे.